इथे आपण पाहिलं सामन्याला सुरुवात होते. मी खऱ्या अर्थानं आपण पाहिलं मित्रांनो, 4 मित्र एकत्र आले. त्यांच्या सर्व मित्र परिवारांनी एक सुंदर असं नियोजन केलं आणि स्पर्धेचं नाव आपण पाहिलं दोस्ती चषक. मैत्री असावी जीवाभावाची, नुसती नको नावाची, असावी आदर करावी कदर, त्याला म्हणलं जातं मैत्री. आणि मैत्रीपूर्ण सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला नारायणवाडी आणि खऱ्या अर्थानं आपण पाहिलं इथे इंदापूरमध्ये पाहायला भेटेल. आकाशवाणी केंद्र सांगोल्याच्या भव्य दिव्य क्रीडा संकुलावरती हा रंगलेला सोहळा आपण पाहतोय. तर सामन्याला सुरुवात होते. स्ट्राईकला खेळण्यासाठी सज्ज असेल शुभम. नॉन स्ट्राईकला आपण पाहिलं बरकत. गोलंदाजी मार्कवर आपण पाहिलं नारायणवाडी. आपला 12वा खेळाडू पाठवा सर, सांगा. यस, गोलंदाज इंदापूर. गोलंदाजाचं नाव कळवा प्लीज. सुशील. ओके सर, चालू करा. धन्यवाद. सुशील कुमार. पहिला चेंडू आपण पाहिला. पंच अधिकारी आपण प्रवीण सर येथे मात्र वाईट चेंडू घोषित करतात. दापलका धावसंख्या वाईटनं जी आकार घेते 1 धाव. चौकार. स्ट्राईकला आपण पाहिलं बरकत आहे. बरकतनं मात्र चौकारानं खातं खोललं गेलं. मित्रांनो, महाराष्ट्र टेनिस मध्ये बरकतचं नाव आघाडीवरती. काना नाही, मात्रा नाही, उकार नाही, वेलंटी नाही. इंदापूरचा असणारा खेळाडू डाव्या हाताचा बॅट्समन आहे. चौकारानं खातं खोललं गेलेलं आहे. ओ पाय ते वाईट चेंडू आहे. साज बाज तास सरताज आणि आपण पाहिलं 6 धावा. विहान 8 नारायणवाडी विरुद्ध इंदापूर असा सामना मात्र चालू आहे. ओके सर. हो चेंडू हा एक आणि ते पा बरकतचा खेळ मात्र संपुष्टात येतो. पहिला धक्का इथे सहन करावा लागेल. 1 बाद 6. न्यू बॅटर आपण पाहिलं मैदानाच्या आतमध्ये येतो. आपण पाहिलं 1,11,111. मान्य अक्षय एक्का पाटील, युवा उद्योजक, सांगोला. चिनके संघाचे संघनायक. चला, आपल्याला विनंती असं आपण चिठ्ठ्या घेणार आहोत सर. कृपया तुम्हाला विनंती असेल समालोचन कक्षाच्या समोर यायचं आहे. न्यू बॅटर आपण पाहिलं गौरव. जैसा नाम है वैसे तो काम है, जो मैदान के अंदर करना ही पड़ेगा, नहीं तो क्रिकेट के अंदर तुम्हारा नाम गुमजाम हो जाएगा. सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील सांगोला शहराची मानाची स्पर्धा आहे. आसिफ सर असेल, देवा सर असेल, आमचे अण्णा सर असेल, आयुष सर असेल, याला खऱ्या अर्थाने मित्र परिवाराला शुभ कामना येईल आणि येथे आलेला आहे चौकार. गौरवच्या बॅटमॅन आलेला चौकार आणि दापलको आपण पाहिलं 10 धावा आहे. बरकतनं चौकारानं खातं खोललं, गौरवने चौकारानं खातं खोललंय. हो, ब्लॉक चेंडू होता. पॉइंटचा खेळाडू चेंडूवरती येतो विहान आणि ते 5 दिवसा ढवळ्या चोरी अर्थात चोरटी धाव आणि दापलका धाव संख्या आकार घेतीये 11 धावा.
गौरव 5 या धावसंख्येवरती खेळतोय. शुभम आपण पाय शुभमला अजून खातं खोलायचंय. फुलटॉच आणि चेंडू मात्र सीमा रेषेबाहेर असेल. हा दणदणीत चौकार आणि चौकारानंतर धावफलकावर धावसंख्या आकार घेतीये ती मात्र 15 धाव आहे. आपण पाहिलं आमच्या समोर अतिशय उत्कृष्ट गोललेखक अप्लायन्स करू जर पाहिलं आमचे गणेश सर तुम्हाला शुभकामना देईल. आपण पाहिलं पहिलं षटक चालू शेवटचा चेंडू कदाचित बाकी असेल. अतिशय सुंदर असं सामना चालू आहे. हो प्रयत्न सुंदर आहे. यश नाहीये अपयशाला सामोरं जावं लागतंय आणि पहिल्या षटकाचा खेळ येथे समाप्त होतोय. 15 धावा. आज आपण पाहिलं खऱ्या अर्थानं बरकत 4 या धावसंख्येवरती बाद झाला. यानंतर होणारा सामना शेटपळ विरुद्ध निमगाव यांच्यामध्ये सामना असेल याची नोंद घ्या. आणि यातला विनर आणि त्यामध्ये होणारा विनर हा चिनक्या संघाबरोबर असेल याची नोंद घ्यायची सूचना संपली. धन्यवाद. ओके सर. गोलंदाजी मार्कवर आपण पाहिलं हाजी मस्तान सर. महाराष्ट्र टेनिस मध्ये हाजीचं नाव खऱ्या अर्थाने आदराने घेतलं जातं. द्वितीय पारितोषिक आपण पाहिलं 77,777. माननीय यशनाथा जाधव हॉटेल यशस्वी हर्षदा लॉन्स अँड यश प्लाझा. तुम्हाला एखाद्या गोष्टीची माहिती नाही स्पीडत घ्या ती गोष्ट तुम्ही विचारच करा. कारण स्वामी विवेकानंदांचं सुंदर वाक्य आहे आपल्या जवळचं ज्ञान दुसऱ्याला द्या तुमचं ज्ञान आयुष्यात कधीच कमी होणार नाही. आपण पाहिलं हाजीने काय तर पंचांना विचारलं. बोला. खासाल तर होसाल. विश्वजित जगताप पाटील जगदंबा वडापावचे मालक सर आपण आलात तुमचं षटकार्याने स्वागत. धन्यवाद. आणि धावफलकावर धावसंख्या आपण पाहिलं 21 धावा आहे. हाजीचं स्वागत आपण पाहिलं शेतकऱ्यांनी केलेलं आहे. जगदंबा वडापावचे सर्वस्व आपण पाहिलं मान्य श्री विश्वजित जगताप साहेब आपण आलात पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. चेंडू हायत. यस इज गॉन. आणि आपण पाहिला दुसरा फलंदाज येथे खऱ्या अर्थानं गौरवच्या रूपामध्ये बाद झालेला आहे. 2 बाद 21. बॅटर आपण पाहिलं बबलू मैदानाच्या आतमध्ये राईट हँडेड बॅट्समन आहे. अतिशय सुंदर गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं हाजी मस्तान यांची चालू आहे. 1 बाद 6 2 बाद 21. त्यानंतर तृतीय पारितोषिक ₹55,555. मान्य विराज वाघेला राज नंदनी 70 स्पोर्ट. आणि चतुर्थ पारितोषिक आपण पाहिलं 33,333 रुपये. आणि श्री सचिन ओळ सर क्रिकेट वेडे व्यक्तिमत्व सर आपण आलात आपलंही सहर्ष स्वागत. आगतम सुस्वागतम सुस्वागतम. निर्धाव चेंडू मान्यश्री सचिन शेठ ओळ क्रिकेट वेडे व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं त्यांचं आगमन होतं. आपण आलात आपलं सहर्ष स्वागत. दुसरी षटक चालू आहे आणि धावफलक आपण पाहिलं 2 बाद 21 धावा इथे पूर्ण केले गेलेले आहे. वाह शॉर्ट ॲक्शा कव्हरचा खेळाडू चेंडूवरती येतो. 1 धाव येते. डबल दुरी अर्थात आपण पाहिलं 2 बाद 22 धावा. 2025 साल चालू आहे. हिवाळ्याच्या दिवसातील एक मानाची स्पर्धा आहे. एका मित्राने दुसऱ्या मित्रावरती प्रेम करावं आणि त्या स्पर्धेचं नाव दोस्ती करंडक ठेवावं. येथे वाईट चेंडू असेल. वाईट नंतर धावफलकावर धावसंख्या आपण पाहिलं 2 बाद 23 धावा आहे. मित्रांनी कृष्णाने सुदामासारखा मित्र जवळ केला. मित्र जाळका असावा परंतु माळका नसावा.
म्हणून त्या स्पर्धेचं नाव आपण पाहिलं दोस्ती चषक ठेवलं गेलेलं आहे. अतिशय सुंदर सामना चालू आहे. हाजी मास्तर आपण व्हॉट अ सुपर बॉलिंग इन टुर्नामेंट. एका परती फटका आहे, डीप स्कोरला बिलॉंग करणारा फटका आणि येथे आपण पाहिलं षटकार आलाय आणि षटकारानंतर दापलका धावसंख्या आपण पाहिलं 2 बाद 29. आपण पाहिलं 2 बाद 29. व्हॉट अ सुपर बॅटिंग आपण खऱ्या अर्थाने येथे पा शुभम करतोय 10 या धावसंख्येवरती खेळतोय. कृपया ज्यांनी चेंडू आतमध्ये फेकला असलमभाई आपल्याला शुभकामना देतो. असे सहकार्य 9 दिवसाच्या कालावधीमध्ये राहू द्या. काहीशी चेंडू बाकी आहे. हो अतिशय सुंदर फटका शुभमच्या बॅट मधून येतो. थर्ड मॅन क्षेत्रामध्ये चेंडू आर्या पार केलाय वार, चेंडू झाला फरार. हा असेल चौकार आणि धावफलकावर धावसंख्या आकार घेते ती मात्र 33 धावा आहे. 2 षटकांचा खेळ संपला. 12 चेंडू मध्ये 33 धावा आलेला आहे. तर या स्पर्धेमध्ये चतुर्थ पारितोषिक रुपये 33,333 मान्य विजय बाबू माने, मान्य श्रीकांत टिकू मेटकरी यांना मी खऱ्या अर्थाने शुभकामना देईन. 3ऱ्या षटकाला येथे प्रारंभ होतोय. गोलंदाजी मार्गावर आपण पाहिलं गेलं. गोलंदाजाचं नाव कळवा सर. ओके, अविनाश चव्हाण. आपण पाहिलं काल आपण या मैदानाच्या आतमध्ये अंकुश चव्हाण नावाचे खेळाडू खेळले. आज अविनाश चव्हाण आहे. वेळ पहा, थोडे स्पीडअप घ्या कारण वेळ अतिशय महत्वाचा. काल आपण वेळेअभावी क्वार्टर फायनलचा सामना फक्त 2 षटकांचा घेतलाय. नमस्कार सर. क्रिकेट की कहानी अनिल बेलोटी की जुबानी 2025 का बहुत बढ़िया जल्लोष, बहुत बढ़िया मुकाबला जो मैदान के अंदर जारी है. अविनाश ब्लॉक होल गेंद 3 स्ट्रेट आई का फटका है. डीप लॉन्गों का खिलाड़ी गेंद पर 1 रन का इजाफा और 1 रन के साथ कुल मिलाकर स्कोर बढ़ता हुआ 34 रन लॉस ऑफ 2 विकेट. व्हॉट सुपर मॅच इन टुर्नामेंट. हाफचा आपण पाहिलं 4था सामना चालू आहे. शुभम चेंडू हवेत आणि आपण येथे जर पाहिलंय फाईल लेग मधून चेंडू जाते बुम 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 करत चौकार आणि चौकारानंतर धावफलकावर धावसंख्या आकार घेतीये 2 बाद 38 धावा आहे. मित्रांनो आपण पहा स्पर्धेचा ऑफलाईन स्कोरर खऱ्या अर्थानं लाईव्ह स्कोरर असते अतिशय महत्वाचे असतात. कारण स्कोरर चुकला तर 100% बोलणारा चुकत असतो. त्यामुळे स्कोरर अतिशय महत्वाचा. मी गणेश सर यांना शुभकामना देईन. ऑटो सुपर आंखों में सुरमा डाल के जो काम किया जाता है उसे स्कोरर कहते हैं. शुभम सुंदर फटका आहे. डीप लॉंगॉनचा खेळाडू चेंडूवरती येईल. एका धावेला येते मात्र रोखू शकत नाहीये आणि एका धावेनंतर धावफलकावर धावसंख्या आकार घेतीये 39 रन लॉस ऑफ 2 विकेट. अनेक स्पर्धा आपण पाहिलं क्रिकेटमध्ये या महाराष्ट्राच्या टेनिसमध्ये उभ्या टाकल्या गेलेल्या त्यापैकी ही स्पर्धा आहे. हो सुपर सुपर हंपर वाघाची दाढ फोडलाय. पहाड चेंडू जातो व्हीर 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 करत अगदी षटकार आर्या पार केलाय वार. चेंडू झाला फरार. येते असेल षटकार आणि हिटमॅन रोहित शर्मा यांचा जर्सी क्रमांक 45 धावफलकावर आहे. अनेक स्पर्धा आपण पाहिलं क्रिकेटच्या पटलावरती उभ्या राहिले गेलेल्या आहे. 45 धावफलकावर आपण पाहिलं. पहिला चेंडू 1, दुसरा चेंडू चौकार, तिसरा चेंडू 1, चौथा चेंडू आपण पाहिलं षटकार. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. ब्लॉक चेंडू होता. फॉलोथ्रू मध्ये आपण पहा अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण आहे. मित्रांनो तुम्हाला जगामध्ये प्रसिद्ध व्हायचे, स्वतःला सिद्ध करा. जग ऑटोमॅटिक तुम्हाला प्रसिद्ध करीत असतं तर तू स्वतःला सिद्ध करा. आता आपण पहा मी ज्यांची नावं घेतो वारंवार कारण त्यांनी सुंदर वातावरण निर्मिती केलेली आहे आणि चेंडू जातो सीमा रेषेला बाहेर. बिग 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 षटकार आणि धावफलकावर धावसंख्या आकार घेतीये 51 धावा पूर्ण.
51 धावा मात्र खऱ्या अर्थाने इथे पूर्ण गेलेले आहे. त्यानंतर आपण पाहिलं या स्पर्धेमध्ये 20,506 अशी एकूण 4 बक्षिसं देणारे बक्षीस जाते. जर पाहिलं मान्य श्री अभिषेक लिंगे सर, आपण पाहिलं श्री गणेश मोबाईल शॉपी सांगोला. चला स्पीडअप घ्या सर, स्पीडअप घ्या. 6वे पारितोषिक आपण पाहिलं 20,506 रुपये मान्य युवराज भाऊ केदार वायके बॉईज. त्यानंतर मान्य श्री ज्ञानेश्वर माऊली तेली युवा उद्योजक आणि डॉक्टर विनायक ढमकले सर, आपण पाहिलं मोर्या हॉस्पिटल आणि आदरणीय प्रसादजी कांडेकर युवा उद्योजक यांना मी शुभकामना देईन. असं सहकार्य करत चला. कारण मित्रांनो मराठीमध्ये एक म्हणे, चला आवरा पटकन, एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत. एकमेकाला सहकार्य करायचं असतं. आणि अनिल बेलोटेचं वाक्य आयुष्यात लक्षात ठेवा, कुठेही स्पर्धेला जा, आपली स्पर्धा म्हणून करा, घरची स्पर्धा म्हणून करा, एक चांगली स्पर्धा पार पडत असते. आयुष्याच्या ह्या रंगमंचावर वागत असताना स्वतःला सिद्ध करा, हे जग तुम्हाला ऑटोमॅटिक प्रसिद्ध करेन. पुन्हा एकदा हाजी सरांच्या हातामध्ये चेंडू दिला गेलेला आहे. वैयक्तिक दुसरा आणि संघातर्फे आपण पाहिलं 4थं षटक असेल. 5 षटकांची लढत आहे. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण इथे पाहायला भेटत आहे. पहिला चेंडू आहेत, थर्ड गल्ली आपण पाहिलं, काहीसं खराब क्षेत्ररक्षण होत आहे. चेंडू आपण पाहिलंय थर्ड मॅन क्षेत्रामध्ये अप्रतिम क्षेत्ररक्षण, सुंदर फेकी, 2 धावा आणि 2 धावेनंतर आपण पाहिलं 53 धावा येथे मात्र बनवले गेलेले आहे. 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये तुमची भागीदारी महत्वाची आहे आणि तीच भागीदारी मैदानाच्या आतमध्ये रचली जाते. शांत वातावरण, शांति से जो क्रांति होती है अपनी जंग अपने ढंग से लड़नी चाहिए. हो, अतिशय सुंदर ऑफ स्टिपच्या भाव खऱ्या अर्थानं काहीसा चेंडू बाहेर होता. अतिशय सुंदर गोलंदाजी हाजीची जी पाहायला भेटते. हो, सुंदर डीप लॉंगॉनचा खेळाडू आपण पाहिलं, चेंडूवरती असेल, 1 धाव येते. एका धावेनंतर धाव फलकाव, धावसंख्या आपण पाहिलं गेलेली आहे 54 धावा. मित्रांनो आपण पाहिलं खेळपट्टी खऱ्या अर्थानं सकाळपासून जर खेळपट्टी पाहिली, निरीक्षण केलं तर फलंदाजीला साथ देते. साथीला साथ, हाताला हात, एकीचं बळ मिळतं फळ, एकमेकाला साथ देत चला, त्यावेळी अशी स्पर्धा उभी राहत असते. व्हॉट सुपर बिग अप अँड सीधा चरण. हा आहे दोस्ती चषकाचा बहारदार षटकार आणि षटकारानंतर धावफलकाव धावसंख्या 60 धावा. हाजी मस्तान सर आपण पाहिलं वैयक्तिक दुसरा आणि संघातर्फे दोन 0-1-6-0 आणि शेवटचा चेंडू बाकी असेल. अतिशय मानाची स्पर्धा आहे. मी तर खऱ्या अर्थाने सांगू इच्छितो, खऱ्या अर्थाने जर पाहिलं गेलं एक सुंदर आयोजन, सुंदर नियोजन आणि एक सुंदर फटका इथे पाहायला भेटतोय. अप्रतिम क्षेत्ररक्षण होतंय. 1 धाव पूर्ण होते. एका धावेनंतर आमचे गणेश सर कळवतात धावा झाल्या त्या मात्र टोटल 61 धावा पूर्ण. एक सुंदर भागीदारी. पहिला फलंदाज बाद झाला त्यावेळी धावसंख्या होती 6, दुसरा फलंदाज बाद झाला त्यावेळी धावसंख्या होती 21 आणि एक मोठी भागीदारी आहे 61. आपण पाहिले 40 धावांची सर भागीदारी पाहायला भेटते. किती अनमोल भागीदारी. तर आखरी षटक होगा रोहित. ओके सर, रोहित आपण पाहिलं गोलंदाजी मार्कवर. आपला विषय इंदुरीकर महाराज म्हणतो विषय टाळून कधीच बोलायचं नाही. मी सांगत होतो स्पर्धेचं नियोजन आणि आयोजन. मी या मान्यवरांना शुभकामना देईन. मित्रांनो घरच्या प्रमाणे कोणती गोष्ट जाणवत नाहीये. अतिशय सुंदर असं आयोजन आहे. व्हॉट सुपर बिग बिग बिग. हा आहे दोस्ती चषकाचा बहारदार षटकार 6 धावा आणि धावफलकाव धावसंख्या आकार घेतोय 67 लॉस ऑफ 2 विकेट. व्हॉट सुपर बॅटिंग इन टोर्नामेंट. आपण पाहिलं बाळू जो लावतो लळा, तो त्याचं नाव खऱ्या अर्थानं बाळा आणि खऱ्या अर्थानं लळा लावणारा खेळ बबलू काय बॅटिंग सुंदर करतोय. शुभम आपण पाहिलं अतिशय अप्रतिम साथ देतोय.
आपण पाहिलं 5 चेंडूचा खेळ मात्र इथे बाकी आहे. हाजी सर पाहिलं वारंवार खऱ्या अर्थानं आपल्या खेळाडूंना सूचना करतात, कारण अनुभव हा जगातील सर्वात मोठा गुरु मानला जातो. कर्णधार कोण असतं, काय केलं जातं कर्णधार. वा, चेंडूला आपण पाहिलं योग्य दिशा दिली गेलेली, चेंडू मात्र सीमा रेषेवर दणदणीत दोस्ती चषकाचा बहारदार चौकार 4 रन. चुका अवश्य करा रे, चुका अवश्य करा, परंतु मैदानाच्या आतमध्ये करू नका. इथे चूक केली, चौकार आला, चौकारानंतर धावफलक मात्र नजर टाकली गेली. 71 धावा, 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. नजर आठी दुर्घटना भेटी. सांगोला नगरी ज्यांच्या आवाजाने दुनिया नाचती सारी, क्रिकेट का सिलसिला रहेगा जारी. अतिशय सुंदर चेंडू इथे आपल्याला जो पाहायला भेटतोय. 3 चेंडूचा खेळ बाकी. आपण पाहिलं मुख्य पंच खऱ्या अर्थाने ज्यांना क्रिकेटवरती नितांत प्रेम करणारे व्यक्तिमत्व आमचे धुमाळे साहेब. स्कोरलेख पंच आपण पाहिलं खऱ्या अर्थाने प्रवीण सर. अप्रतिम क्षेत्ररक्षण येथे पाहायला भेटते. फेकी आहे सुंदर आहे. 1 धाव, 1 धावेनंतर धाव फलकाव 72 धावा पूर्ण. मित्रांनो, तुम्ही स्पर्धा भरून पहा आणि आयुष्याच्या रंगमंचा वागत असताना किती चांगलं पहा. कारण हे जर मैदान पाहिलं तर अक्षरशः मैदानाच्या प्रेमामध्ये पडणारे क्रीडा रसिक असेल, खेळाडू असेल, किती सुंदर असं मैदान आहे. 2 कॅमेऱ्याच्या साहाय्याने आपण पाहिलं लाईव्ह जे दाखवलं जात आहे. बिग 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 दी फायर शुभम ते थांबत नाहीये आणि धावफलकावर धावसंख्या 78 लॉस अप टू विकेट. व्हॉट सुपर बॅटिंग, सुपर भागीदारी मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटती. बबलू आणि शुभम आपण पाहिलं 3 षटकार आणि 3 चौकारच्या साहाय्याने शुभम खेळतोय. तर 3 षटकार आणि एका चौकारच्या साहाय्याने बबलू एक सुंदर साथ देतोय. 78 धावा धावफलकावर. आणि मित्रांनो, खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं गेलं कुठेही जर विकेट बनवायची असेल तर आमच्या आसिफ सरांना अवश्य कॉन्टॅक्ट करा. लक्षात ठेवा, सुंदर विकेट बनवलेली आहे. कारण आपण पाहिलं आपली स्पर्धा काय चालू झाली. मी परवा दिवशी आलो 11 11:30 आपण पाहिलं हे मंडळी खऱ्यांना आमचे अण्णा सर असेल, आसिफ सर असेल, त्यांची पूर्ण टीम संध्याकाळपर्यंत येतो. खऱ्या अर्थानं अक्षरशः मैदानावरती यांनी झोकून दिलं. सुंदर विकेट बनवलेली आहे. 1 धाव येते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न दिलेला, नकार उडणारे, खटके टाकलेले, डाव आखलेले, योजना 4 मिनिटं चित करताना येथे पाहायला भेटतील. 3 फलंदाज गमाव धावफलकावर धावसंख्या असेल 79 धावा. खरं इतकी सुंदर विकेट आहे मित्रांनो. आपण पाहिला हल्ली सिमेंट पिच आहे, परंतु खरा खेळ आपला मातीवरचा खेळ आहे. बबलू बाद आहे. चला लाईनअप मध्ये आज चला सर आत जायचं, लाईनअप मध्ये बाहेर यायचं सर दोन्ही संघ. तर मी अजून एका स्पर्धेचा पुकार करतोय. बबलू हा 36 या धावसंख्येवरती, सॉरी शुभम हा 36 या धावसंख्येवरती नाबाद राहिलेला आहे. तर माननीय दाऊदबाई अंमली शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त वळसंग क्रिकेट टुर्नामेंट स्थळ तीर्थ रोड, वळसंग तालुका, दक्षिण सोलापूर. प्रथम पारितोषिक आपण पाहिले 1 लाख, द्वितीय पारितोषिक आपण पाहिले 51,000, तृतीय पारितोषिक 25,000 आणि चतुर्थ पारितोषिक 15,000. स्पर्धेचा कालावधी आहे 28 डिसेंबर 2025 ते 5 जानेवारी 2026 पर्यंत या स्पर्धेचा कालावधी आहे. याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. आणि संपर्क प्रमुख असेल सागर सर, गणेश सर आणि संजय सर यांच्याशी कॉन्टॅक्ट करायची, याची नोंद घ्या. आपल्या सोलापूर जिल्ह्यातील एक मानाची स्पर्धा, ही स्पर्धा झाल्यानंतर त्या स्पर्धेला प्रारंभ होतो, याची नोंद घ्या. नवीन वर्ष आणि जुनं वर्ष आणि नवीन वर्षाची सुरुवात. चला
चला बॅट्समन 80 इन द मॅच. आपण पहा 80 धावांचं लक्ष आहे. आपण पहा मित्रांनो, लॉट संयोजक म्हणून खऱ्या अर्थानं मी अण्णा गडदे सर यांना मान्यता देईल, कारण संघांचं कॉन्टॅक्ट त्यांच्याकडे होतं. आणि हे स्पीच, तुम्हाला जी स्पीचवरती रंगरंगोटी दिसते ती खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं, आमच्या आसिफ मुजावर सर यांना शुभकामना देऊया. कारण भरपूर कष्ट आपण पाहिलं, चारही मित्रांनी भरपूर कष्ट घेतलेलं आहे, भरपूर. त्यामध्ये आमचे अभय सर असेल, मुंबईवरून आपण पाहिलं आमचे आयुष शेख सर असतील, चारही मित्रांना शुभकामना देऊया. सलामीची जोडी आपण पाहिलं मैदानाच्या आतमध्ये येते. हाजी सर एक त्यांचं नाव सांगा ना, तुमच्या समयात आले ते. सुरेश, ओके सर. सुरेश आपण पाहिलं, आता हाजी मस्तान आपण पाहिलं इंदापूरमध्ये मी अनेक आपण पाहिलं 1 वर्ष स्पर्धा केलेली आहे. आणि आपण पाहिलं इंदापूर म्हणलं तर खऱ्या अर्थानं आज आयकॉन म्हणून इजाज कुरेशी, हो श्रेयश कदमाने आपण पहा हाजी मस्तानी ही जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये येते. आणि 80 धावांचं लक्ष समोर आहे. गोलंदाजी मार्कवर आपण जर पाहिलं, ज्याच्या नावामध्ये काना नाही, मात्रा नाही, हुकार नाही, वेलंटी नाही, बरकत गोलंदाजी मार्कवर आहे. आपण पाहिलं लाईव्ह वरती जे क्रीडा रसिक या स्पर्धेचा आनंद घेतात आणि मैदानाच्या बाहेर जे क्रीडा रसिक या स्पर्धेचा आनंद घेतात त्यांचं मी आगतम सुस्वागतम सुस्वागतम. सामन्याला मात्र सुरुवात आहे. मित्रांनो, आज क्रिकेटला सुंदर दिवस आलेले आहे. आपण पाहिलं, आम्ही ज्यावेळी क्रिकेट खेळायचं त्यावेळी खऱ्या अर्थानं आपण पाहिलं फक्त कॉमेंटेटर असायचे, पंच स्वतःचे असायचे, हे स्टंप तर माहीतच नव्हते. म्हणजे जुनं ते सोनं. परंतु आज क्रिकेटला एक सुगीचे दिवस आलेले आहे. आणि ते पहिला चेंडू बरकत टू हाजी मस्तान. हो, अतिशय सुंदर चेंडू. आपण पाहिलं चेंडू टाकण्याच्या अगोदरच हाजीने बॅट दाखवलेली आहे. म्हणजे आता मराठीमध्ये काय म्हणलं जातं, चोराला जाग करून दिलं. बरोबर गणेश सर, अगोदर बॅट टाकली आणि त्यानंतर आपण पाहिलं बरकत सरांनी चेंडू थोडा लूज सोडलेला आहे. हो, सुंदर फटका, चेंडू हवेत आहे. डीप विकेटचा खेळाडू आपण पाहिलं चेंडूवरती येणार आहे. शुभम चेंडूला खऱ्या अर्थानं उचलतोय आणि ते आपण पाहिलं हाजी मस्तान यांचं खातं खोललं जातंय. धावफलकावर 2 धावा आहे. धावफलका आपण पाहिलं, धावफलका धावसंख्या आकार घेते ती मात्र 3 चेंडू 3 धावा. आम्ही अनेक ठिकाणी स्पर्धेला जातो, भरपूर ठिकाणी. परंतु मित्रांनो, बोललं तर तोंड खडे आणि सवाल. मित्रांनो, खऱ्या अर्थानं आपण पाहिलं ह्या मित्रांनी या स्पर्धे आपण पाहिलं आयोजक संयोजक कमिटी काही घरच्यावनी काहीच घरच्यावनी अक्षरशः जीव लावलं जातं. मी खऱ्या अर्थाने यानंतर आम्ही दुसऱ्या स्पर्धेला जाऊ. अहिल्यानगरमध्ये स्पर्धा 1 लाखाची. कैलासवासी शिवाजीराव कर्डिले साहेब आमदार राहुरी त्यांच्या स्मरणार्थ गुण कोणाचं गायलं जातं, चांगलं कामाचं गुण गायलं जातं गणेश सर, बरोबर आहे. आणि आयुष्याच्या रंगमंचावर नेहमीच चांगलं काम करायचं असतं. धावफलका धावसंख्या आपण जर पाहिलं 3 धावा आहे. शेवटचा चेंडू बाकी असेल. आपण पाहिलं अजित सर जर पाहिलं काहीतरी आपल्या सहकारी मित्र परवाला अर्थात खऱ्या अर्थानं श्रेयस कदम यांना काहीतरी कानमंत्र दिलेला आहे. बरकत अतिशय सुंदर गोलंदाजी करतोय. हो, अंगाचा वेध येथे घेतला गेलेला आहे. पहिल्या षटकांचा खेळ मात्र येथे समाप्त होतोय आणि फक्त धावा झालेल्या आहेत 3. इक्का दुक्का से तो काम चलने वाला नहीं है, नहीं है नहीं नहीं है. ये छिक्के और चौकोरे की बौछारें करनी पड़ेगी तभी बात बनने वाली है. कारण मित्रांनो, 30 चेंडू मध्ये तुम्हाला 80 धावांचा पाठलाग करायचा आहे. चला स्पीडअप घ्या सर, थोडं स्पीडअप घ्या, सहकार्य करा. आपल्या सहकार्य मंडळास असू द्या. एक चांगली स्पर्धा आहे. शहीद ने बॉलर आपण पाहिलं, शहीद शाहिद
शाहिद आपण पाहिलं जे गोलंदाजी मार्कवर आज आपण पाहिलं महाराष्ट्राने 40+ सामने चालू केले, त्याला पहिला मान. बोला सर. हो, तर माझा वेळ संपतोय, तुमचा वेळ संपत नाही. पाहत राहा दोस्ती चषकाचा महासोहळा आणि ऐकत राहा समालोचक. अगदी कोळी सर या, आपलं असेल स्वागत. धन्यवाद अनिल सर. जबकि दूसरा और प्रगति पर है, गेंदबाजी चल रही है इस वक्त. शाहिद गेंदबाजी की भागदौड़ संभालने के लिए बल्ले का एज वहां पर लगा. श्रेयस है स्ट्राइकिंग गेंद पर बल्लेबाजी करने के लिए. नॉन स्ट्राइकिंग गेंद पर है हाजी मस्तान. लक्ष्य है जीतने के लिए लगभग 80 रनों का लक्ष्य है, उसी का पीछा करते हुए फिलहाल इंदापुर की टीम इस वक्त दूसरा और प्रगति पर है. रन बने हैं कुल मिलाकर केवल 4. इस बीच गेंद को जब तक फील्डर फील्ड करते मैदान के क्षेत्र में 1 रन की दौड़ आसानी से पूरी हो रही है और इसी सिंगल रन की मदद से रन संख्या में बढ़ोतरी होती हुई रन संख्या आगे बढ़ती हुई 5 रन के ऊपर 5 दामाद. दूसरा और प्रगति पर है. पहला और काफी नफातुल्ला बरकत ने किया, केवल 3 रन खर्च किए पहले ओवर में और इस बार आक्रमण किया है. जबरदस्त स्ट्रोक. क्या जाएगी गेंद? नहीं, बल्कि फील्डर ने कैच को पकड़ा है. जबरदस्त कैच. पारी समाप्त होती हुई पहला झटका टीम के लिए वहां पर हाजी मस्तान के रूप में लगता हुआ टीम के लिए पहला झटका. सफलता मिली है शाहिद को. नए खिलाड़ी बल्लेबाजी करने के लिए प्रवीण. इसके बाद होने वाला मुकाबला संग्राम सिंह सीसी शेटपल वर्सेस निमगांव के बीच में इसके बाद मुकाबला होगा. दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती असेल, कर्णधारांना विनंती असेल टॉस साठी आज आहे. विजयभाऊ केदार ब्रांड 11-11 निमगांव वर्सेस संग्राम सिंह शेटपल सीसी के बीच में इसके बाद होने वाला मुकाबला आज का. शाहिद इस बार बैकफुट पर जाकर गेंद को कट किया. गेंद जा रही है वडी डीप दरम्यान सीबारी का पार करेगी गेंद 4 रन के लिए. चौका मिला है. पहले ही गेंद पर आक्रमण किया है आते ही बल्लेबाज प्रवीण ने चौकी के साथ अपने पारी का खाता खोला है. टीम का स्कोर इसी 4 के साथ आगे बढ़ता हुआ 9 रन के ऊपर. बढ़िया गेंद. इस बार टप्पा खाने के बाद बिल्कुल नीचे रही गेंद. कट करना चाहते थे. ओवर की समाप्ति होती हुई दूसरा ओवर का खेल पूरा होता हुआ रन बने हैं 1 विकेट के नुकसान पर. कुल मिलाकर 9 रन बने हैं. जैसे कि टूर्नामेंट में बिल्कुल चिरंजीव देवांश और श्री विशाल देवासर इनके जन्मदिन के ये मौके पर यादगार टूर्नामेंट खेला जा रहा है. दोस्ती चषक क्रिकेट टूर्नामेंट, टेनिस बॉल क्रिकेट टूर्नामेंट का ये बिल्कुल दूसरा दिन है. आज दूसरे दिन का ये फिलहाल चौथा मुकाबला इस वक्त चलता हुआ. गेंदबाजी की भागदौड़ संभालने के लिए अरमान व्यक्तिगत कोटि का पहला इनिंग का तीसरा ओवर लेकर अरमान गेंदबाजी की भागदौड़ संभालेंगे. स्ट्राइक पर होंगे बल्लेबाजी करने के लिए श्रेयस और प्रवीण की जोड़ी है. लक्ष्य बड़ा है, विशाल लक्ष्य है. 80 रन बनाने फिलहाल 2 ओवर समाप्त हो चुके हैं. 3 ओवर यहां से बची है. 18 गेंदों का खेल बचा हुआ है. अरमान थोड़ी सी धीमी गति की गेंद, स्लोवर अंदाज गेंद की वहां पर फेंकी गेंद बल्लेबाज को बीट कर दिया. और पिच गेंद थी, कनेक्शन बेहतर है. जबरदस्त स्ट्रोक है. वहां पर गेंद बिल्कुल उनके पाले में थी. केवल टाइमिंग के साथ इस गेंद को बाहर भेजना था. जबरदस्त प्लेसमेंट, खूबसूरत प्रहार गेंद पर. लाजवाब स्ट्रोक 6 रन के लिए और इसी 6 रन के साथ रन संख्या आगे बढ़ती रही है. 15 की ओर पर 15 धावा लगभग यहां से अभी भी जीतने के लिए 55 रनों की तलाश है. माफ करना 65 रन की तलाश है. 65 धावांची गरज है जबकि गेंदे शेष है 16.
रनआउट के रूप में विकेट जा रहा है, वहां पर श्रेयस को लौटना पड़ रहा है। पवेलियन की राह पर दूसरा झटका 15 की ओर पर लगाए इंदापुर बीजबड़ी 11 टीम इस वक्त बिल्कुल 80 रनों का पीछा करते हुए पहले बल्लेबाजी की। वहां पर विहान 8 नारायणवाड़ी करा टीम ने पहले बल्लेबाजी करते हुए लगभग 79 रन बनाए, 80 रनों का लक्ष्य दिया जीतने के लिए इंदापुर बीजबड़ी 11 टीम के सामने। और उसी का पीछा करते हुए फिलहाल तीसरे ओवर का खेल प्रगति पर है, 2 विकेट जा चुके हैं, रन बने हैं 15। अविनाश नई खिलाड़ी बल्लेबाजी करने के लिए थोड़ा सा स्पीड अप गया, फास्ट गया। फिर से गेंदबाजी करने के लिए तैयार है अरमान, गेंदबाजी करेंगे इस ओवर की अगली गेंद लेकर अविनाश के लिए। अच्छी गेंद इस बार कवर के क्षेत्र में धकेल दिया। गेंद को फील्डर जब तक फील्ड कर लेते हैं, डायरेक्ट हिट लगती तो थोड़ा सा मुश्किलें बढ़ सकती थी, मगर डायरेक्ट हिट नहीं हुई। 1 रन की दौड़ पूरी होती हुई रन संख्या सिंगल के साथ आगे बढ़ती हुई फिलहाल रन संख्या 16 रन के ऊपर। दोस्ती चषक क्रिकेट टूर्नामेंट सीजन का ये बिल्कुल दूसरा सीजन खेला जाता हुआ दूसरे दिन का आज का छोटा मुकाबला इस वक्त चल रहा है। बीजबड़ी इंदापुर 11 वर्सेस विहान 8 नारायणवाड़ी करा टीम। इसमें स्विच हिट किया है, रिवर्स स्ट्रोक खेला है, सीमा रेखा पार कर रही है थर्ड मैन के क्षेत्र में। टॉस किया जाता हुआ कैमरामैन थोड़ा सा जूम करेगा, टॉस सड़ी मुकाबला बिल्कुल संग्राम सिंह शेटपल सीसी वर्सेस विजयभाव केदार ब्रांड 11 निमगांव के बीच में इसके बाद होने वाला मुकाबला टॉस किया जा रहा है उस मैच का। नंतर जेवढे पण यानंतरचे सामने असतील ते 4 षटकांचे असतील याची नोंद घ्यायची आहे। रिवर्स स्ट्रोक खेला है, फिर से रिवर्स अटेम्प्ट किया, इस बार फील्डर रखा था मगर जाल में फंसे नहीं वहां पर। बल्लेबाज बिल्कुल लाजवाब स्ट्रोक थर्ड मैन के क्षेत्र में सीमा रेखा पार 4 रन के लिए। बिल्कुल इसी की दरकार है, इसी की जरूरत है। मैच में बने रहना है, मुकाबले में बने रहना है तो लगातार प्रहार करने पड़ेंगे वहां पर। ओवर की बिल्कुल समाप्ति हो रही है, 3 ओवर का खेल पूरा होता हुआ रन बने 24 रन की ऊपर 24 धावा। 12 गेंदें बची है केवल, यहां से 12 मैच चाहिए जीतने के लिए। 56 रन चाहिए मैच जीतने के लिए 12 गेंदों में। बरकत फिर से गेंदबाजी की भागदौड़ संभालने के लिए व्यक्तिगत कोटे का दूसरा इनिंग का चौथा ओवर लेकर गेंदबाजी की भागदौड़ संभालेंगे बरकत। सामने है स्ट्राइक पर बल्लेबाजी करने के लिए अविनाश। बढ़िया गेंद वहां पर कदमों का इस्तेमाल किया था, बड़ा प्रहार करना चाहते थे, चूक गए, गेंद को गैदर कर लिया विकेट कीपर ने। जैसे कि यादगार टूर्नामेंट इस वक्त चलता हुआ दोस्ती चषक 2025 सीजन का दूसरा सीजन का ये दूसरा दिन चलता हुआ। इस टूर्नामेंट के लिए इस बार थोड़ी सी आखिर जाकर आउटसाइड के क्षेत्र में गेंद को मोड़ा है, फाइनल के क्षेत्र में गेंद निकल रही है। फील्डर गेंद को जब तक रोक लेते 2 रन की दौड़ आसानी से पूरी हो रही है। बढ़ता हुआ स्कोर इन दोनों की मदद से 26 धावा। पहले क्रमांक के लिए मेगा बंपर प्राइज की इनाम राशि दी जा रही है, 1,11,111 रुपए का नाम अक्षय का पाटिल साहब युवा उद्योग सांगोला इनकी ओर से। दूसरे क्रमांक के लिए 77,777 रुपए का इनाम होटल यशश्री हर्षदा लॉन्स तथा यश प्लाजा की ओनर आदरणीय यश नाथ जादव साहब इनकी ओर से। इसी बीच ये निकला है गेंद गैप में मिड विकेट और लॉन्ग ऑन के बीच में से गेंद को बिल्कुल सुई में से जिस तरह से धागा बोरे तो है कुछ उसी प्रकार से ये गेंद गैप में निकली 4 रन के लिए। रन संख्या ऐसी 4 के साथ आगे बढ़ रही है 30 रन 30 रन 50 रन अभी भी यहां से मैच जीतने के लिए। फिर से आक्रमण करने का प्रयास, डॉट गेंद, 9 गेंदों में 50 रन अभी भी यहां से मैच जीतने के लिए। माफ करना 8 गेंदें शेष है।
बिल्कुल जीत की राह पर फिलहाल थोड़ा सा पलड़ा जो है टीम विहान 8 का पलड़ा का थोड़ा सा पलड़ा भारी है। ओ बढ़िया कैच, लाजवाब कैच। अहमद फील्डर थे वहां पर जिन्होंने कैच को पकड़ा है। और जैसे कि तीसरे क्रमांक के लिए 55,555 रुपए का इनाम राजनंदनी 70 स्पोर्ट्स विराज वाघेला साहब इनकी ओर से। चौथे क्रमांक के लिए 33,333 रुपए की इनाम राशि श्री विजय बाबू माने तथा सूर्यकांत टिकू मिटकरी विहान नई खिलाड़ी बल्लेबाजी करने के लिए। फिर से गेंदबाजी करने के लिए तैयार है बरकत, गेंदबाजी करने के लिए। पहला ओवर काफी नपा तुला किया था बरकत ने, केवल 3 रन दिए थे पहले ओवर में। ओवर की इसी के साथ समाप्ति हो रही है। कुल मिलाकर इस ओवर में भी 6 रन आए और 1 विकेट हासिल कर लिया बरकत ने। ओवर की समाप्ति 4 ओवर का खेल पूरा होता हुआ रन संख्या इस वक्त बिल्कुल 30 रन 30 रन। केवल 6 गेंदें बची है मैच की। अब कह सकते हैं कि औपचारिकता बाकी है। 6 गेंदें बची है, 50 रनों की तलाश है। शायद फिर से गेंदबाजी की भागदौड़ संभालने के लिए व्यक्तिगत कोटि का दूसरा इनिंग का बिल्कुल आखिरी ओवर लेकर 6 गेंदों में 50 रन की तलाश है। पहले ओवर में 6 रन दिए थे शाहिद ने और 1 विकेट हासिल कर ली थे। हाँ दूसरी चलिए दूसरा शाहिद है, ये 2-2 शाहिद एक ही टीम में। चलिए शाहिद शेख ने पहला ओवर किया था, ये शाहिद पठान है, पठान और शेख है। शाहिद पठान गेंदबाजी की भागदौड़ संभालने के लिए इस ओवर की अंतिम ओवर की बिल्कुल पहली गेंद लेकर लेफ्ट आर्म और 2 विकेट से पुल करने का प्रयास था। गेंद को ठीक तरह से बल्ले पर घेरा ही नहीं, रन लेने का कोई अवसर नहीं। विकेट कीपर भी आ गए, नजदीकी फील्डर भी आ गए, खुद गेंदबाज शाहिद पठान भी चले गए, गेंद को फील कर लिया, रन लेने का कोई अवसर नहीं। डॉट गेंदा, 5 गेंदें केवल बची है इस मुकाबले की। इसके बाद होने वाला इस बार आक्रमण किया है, गेंद हवा में, फील्डर गेंद नीचे, कैच को पकड़ा जाता हुआ शुभम ने कैच को लपका हुआ वहां पर और एक झटका टीम इंदापुर टीम को लगता हुआ। और जैसे कि टूर्नामेंट के लिए 5वें 6ठे और 7वें और 8वें क्रमांक की जो इनाम राशि दी जा रही है 20,506 रुपए की इनाम राशि। 5वें क्रमांक के लिए अभिषेक लिंगे साहब इनकी ओर से गणेश मोबाइल शॉप सांगोला। 6ठे क्रमांक के लिए युवराज भाऊ केदार वाईके बॉयज, जबकि 7वां इनाम ज्ञानेश्वर मौली तेली सर इनकी ओर से युवा उद्योजक सांगोला। और 8वें क्रमांक के लिए डॉक्टर विनायक डमकले मौर्या हॉस्पिटल तथा प्रसाद खांडेकर साहब युवा उद्योजक इनकी ओर से। टूर्नामेंट का लाइव प्रसारण लाइव टेलीकास्ट दोस्ती चषक का टेनिस cricket.in के माध्यम से आप देख पा रहे हैं। दर्शकों का भी फिर से तहे दिल से हार्दिक स्वागत है। दोस्ती चषक के इस दोपहर का सीजन चल रहा है, दोपहर का सत्र चलता हुआ। फिलहाल रन संख्या इस वक्त 31 रन 31 रन। फिर से शाहिद आक्रमण किया, इस बार गेंद पर फील्डर पीछे है मगर दर्शक बनेंगे। लाजवाब स्ट्रोक मिड विकेट के ऊपर से, ये खूबसूरत लाजवाब पावर पंच निकला वहां पर बल्लेबाज प्रवीण के बल्ले से निकला है ये जबरदस्त अंदाज का खूबसूरत प्रहार। शायद फिर से गेंदबाजी करेंगे इस ओवर की बिल्कुल चौथी गेंद लेकर 3 गेंदें हो चुकी अब तक शाहिद पठान।
बहुत अच्छी गेंद, जबरदस्त ब्लॉक होल में फेंकी गई थी ये वाइट यॉर्कर के अंदाज में गेंद, समझ नहीं पाए बल्लेबाज गेंद को किधर किया जाता हुआ, विकेट कीपर के हाथों में गेंद चली गई, कोई रन नहीं। रुकावा स्कोर इस वक्त कुल मिलाकर 31 रन की ऊपर 37 माफ करना। और फिर गेंद थे, आक्रमण किया है गेंद पर, फील्डर नहीं रुक पाएंगे, गेंद बिल्कुल वाइडिश लॉन्ग ऑन के ऊपर से 6 रन के लिए रन संख्या आगे बढ़ रही है 43 रन 43 धावा। आखिरी गेंद इस मुकाबले की, शेवटचा चेंडू, एक जबरदस्त जीत यहां पर, जीत की राह पर विहान 8 नारायणवाड़ी कराड़ी 11 टीम व्हाइट का इशारा दिया जा रहा है। अतिरिक्त रनों के साथ स्कोर में बढ़ोतरी होती हुई रन संख्या आगे बढ़ रही है 44 रन 44 धावा। फिर से आक्रमण है, इस बार शुभम क्या रोक पाएंगे, नहीं, गेंद जा रही है, आखिरी गेंद पर भी निकला है 6 रन, छक्का निकला है आखिरी गेंद, और इसी के साथ मुकाबला ये बिल्कुल समाप्त हो चुका है। एक जबरदस्त जीत वहां पर हासिल करते हुए विहान 8 नारायणवाडी कराडी 11 टीम चला फिल्डिंग साठी मात्र लगेच चला जाय। निमगांव टीम ने बिल्कुल टॉस जीता और फील्डिंग चुनी है, वहां पर संग्राम सिंह शेटफल सीसी टीम पहले बल्लेबाजी करेगी। चला निमगांव संघाने क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं लगेच।